कथा नरक चतुर्दशीची. अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. या सणाशी निगडीत एक कथा आहे. पुराणानुसार ही कथा आहे नरकासुराची. नरकासूर हा एक दृष्ट आणि दंभी असुर होता. ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला, त्यावेळी ह्याचा जन्म पृथ्वीच्या गर्भेतून झाला होता. याचा जन्म झाल्यावर राजा जनकने नरकासुराचा सांभाळ केला. पृथ्वीच्या गर्भातून त्याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्याबरोबर त्याला विष्णू लोकात घेऊन गेली. विष्णूंनी त्याला प्रागज्योतिषपूर राज्याचे कारभार सांभाळायला सांगितला. श्री विष्णूंनी त्याला एक दुभेत रथ दिला होता. नरकासूर हा मथुरा नरेश कंस याचा मित्र होता. नरकासुराचे लग्न विदर्भेची राजकन्या मायाशी झाले होते. नरकासुरानं आपलं राज्य काही काळ व्यवस्थित केलं, पण त्याची मैत्री बाणासुराशी होती. त्यामुळे त्याच्या संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार करायचा. सर्वीकडे त्याने आपल्या अत्याचारानं उच्छांद माटला होता. त्याच्या जाचाला वैतागून एकदा ऋषी वसिष्ठ यांनी त्याला तुझा मृत्यू विष्णूंच्या हस्ते होणार असा श्राप दिला होता. त्या श्रापापासून वाचण्यासाठी त्यानं ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले. त्याने ब्रह्मदेवाकडनं मला कुणीही मारू शकणार नाही असा वर मागितला. वर मिळाल्यामुळे त्याने स्वतःला अजेय समजून अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका मुलींवर अत्याचार केले. त्याने तब्बल 16,100 बायकांना आपल्या कारागृहात दामटून ठेवले. त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळले होते. देवलोकातून परतताना नरकासूर देवी अदिती, ऋषी कश्यपची पत्नी देवता, ज्यांचे पुत्र मानले जातात, यांच्या सुंदर चमकणाऱ्या कर्णफुलांवर मोहित झाला. ते त्यानं हिसकावून घेतले. अदिती रडत रडत सत्यभामेजवळ गेली. सत्यभामा ही भगवान श्रीकृष्णांच्या 8 राण्यांपैकी एक होती. सत्यभामाने अदितीला कृष्णांकडे नेले. कृष्ण सत्यभामाला म्हणाले, चल आमच्याबरोबर रणांगणात, तू माझ्याबरोबर राहावे. तुझी ही इच्छा नेहमीच असते. चल तर मग. कृष्ण आणि सत्यभामा गरुडावर स्वार होऊन नरकासुराची राजधानी प्रागज्योतिषपूर आसामकडे निघाले. कृष्णाला पाहून नरकासुरानं आपला सेनापती मुराला युद्धासाठी पाठवले. कृष्णाच्या एकाच वारानं मुरासहित सर्व सैनिक मारले गेले. क्रोधित होऊन नरकासुरानं राजवाडा सोडला आणि कृष्णाच्या छातीवर त्रिशूळानं प्रहार केला. श्रीकृष्ण रणांगणावर बेशुद्ध पडले. श्रीकृष्णांची अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या सत्यभामेनं नरकासुरावर बाणाने हल्ला केला. नरकासुराचा वध झाला. तेव्हा सत्यभामा कृष्णाकडे वळली. तिनं श्रीकृष्णांना उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर श्रीकृष्ण हसत उभे राहिले. ही त्यांची लीला होती. सत्यभामा साक्षात पृथ्वीचाच अवतार होता आणि नरकासुराला मातेनंच मारावे असे वरदान होते, म्हणून त्याचा वध झाला. या युद्धानंतर 16,100 सुंदरी नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त झाल्या. अदिती देवीला कर्णफुले प्राप्त झाली. त्या दिवशी मायलोकचा राजा नरकासुराचा वध झाला. त्या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते. नरकासूर कैदेतून मुक्त झालेल्या मुलींनी श्रीकृष्णाला वेढा घातला आणि विचारले, आत्ता आम्हाला कोण स्वीकारेल? तुम्ही आम्हाला स्वीकारा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी तुम्हा सर्वांना माझे नाव देईल आणि आयुष्यभर तुम्हा सर्वांचे पालनपोषण करील. भगवान श्रीकृष्णानं त्या सर्व मुलींशी विवाह केला. नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताचे काही थेंब कृष्णांच्या अंगावर पडले होते. ते स्वच्छ करण्यासाठी कृष्णानं तेल लावून स्नान केले होते. म्हणून तेव्हापासून या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नानाची प्रथा पडली आहे. नरकासुराचा अंत झाल्यावर त्याच्या आईने म्हणजेच पृथ्वीदेवीनं सर्वांना सांगितले की कुणीही त्याच्यासाठी शोक करू नये. याउलट हा दिवस आनंदानं साजरा म्हणून करावा. त्यावेळीपासून नरक चतुर्दशीचा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी तेल लावून उठण्यानं अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान केल्यानं सर्व संकट दूर होतात
असे म्हटले गेले आहे. दक्षिण भारतातही या दिवशी वामन पूजा केली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी राजा बली, महाबली याला भगवान विष्णूने दरवर्षी वामन अवतारात भेट देण्याचा आशीर्वाद दिला होता. यासाठी वामन पूजा केली जाते. अनुसरराज बली म्हणाले, हे देवा, कार्तिक कृष्ण त्रयोदशी ते अमावस्या या कालावधीत तू माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहेस, म्हणून माझ्या राज्यात चतुर्दशीच्या दिवशी यमराजासाठी दिवादान करणाऱ्यांवर यमाचा छळ होऊ नये आणि उत्सव साजरा करणाऱ्या व्यक्तीला यमाकडून त्रास होऊ नये. दिवाळीच्या या 3 दिवसात लक्ष्मीजी कधीही घराबाहेर पडत नाहीत असे आशीर्वाद द्या. ही प्रार्थना ऐकून भगवान वामन म्हणाले, राजन, असेच होईल. तथास्तु. भगवान वामनानं राजा बलीला दिलेल्या या वरदानानंतर नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजाचे व्रत, पूजा आणि दीपदान करण्याची प्रथा सुरू झाली. आता तिसरी कथा आहे की रंती देव नावाचा एक धार्मिक राजा होता. त्यानं अजाणतेपणे कोणतेही पाप केले नव्हते. तरीही जेव्हा मृत्यूची वेळ आली तेव्हा यमदूत त्याला नरकात घेऊन गेले. राजा म्हणाले की कृपया माझ्यावर दया करा आणि मला सांगा की माझ्या हातून असा कोणता गुन्हा घडला की ज्यामुळे मला नरकात जावे लागेल. हे ऐकून यमदूत म्हणाले, हे राजा, एकदा एक ब्राह्मण तुझ्या दारी आला होता, पण त्याला तुझ्या दारी काहीही मिळालं नाही. तो तुझ्या दारातून उपाशीपोटी परतला. त्या पापकर्माचं हे फळ आहे. हे ऐकून राजानं यमदूताकडे 1 वर्षाचा कालावधी मागितला. मग यमदूतानं राजाला 1 वर्षाची मुदत दिली. राजाने सर्व ऋषीमुनींकडे जाऊन आपली संपूर्ण कथा सांगितली आणि या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. तेव्हा ऋषींनी त्यांना कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले आणि ब्राह्मणांना अन्नदान करून त्यांच्यावरील अपराधाची क्षमा मागावी. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने तसे केले. अशा रीतीनं राजा त्याच्या पापांपासून मुक्त झाला आणि त्याला विष्णूंच्या जगात स्थान मिळाले. या दिवसापासून पाप आणि नरकापासून मुक्तीसाठी पृथ्वी तलावरती कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी व्रत प्रचलित आहे. नरक चतुर्थीच्या दिवसालाच दिवाळीची पहिलं पाणी असे म्हणतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करावे. अभ्यंगस्नान करण्यामागचे एक शास्त्रीय कारण आहे. तसेच नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृती विशेष महत्त्व आहे. या दिवशी अभ्यंगस्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषक घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे. संपूर्ण शरीरात तेलाची मालिश करून आपल्यातील नरकरूपी वासनांचा अहंकार करायचा. तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहंकारचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल, असा यामागील संदेश आहे. नरक चतुर्दशीलाच छोटी दिवाळी म्हणून ओळखले जाते. या दिवशी सूर्याचे पहिले किरण आपल्या घरात पडावे, सूर्यप्रकाशप्रमाणे घर सद्गुणांनी उजळावे, यासाठी ग्रामीण भागात गायीच्या शेणानं सडासारवण केले जाते. गाई गुरांच्या गोठ्यात, शेतात या दिवशी शेतकरी दिवे लावतात. कोणत्याही संकटात शेती धोक्यात येऊ नये, पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून गोमातेची प्रार्थना केली जाते. शेतकऱ्याच्या घरात पहिलं पीक आल्यामुळे काही शेतकरी या दिवसाच्या दिवशी धान्याची पूजा करतात. सूर्योदयापूर्वी गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून त्यामध्ये तिळाचे तेल टाकून दिवा प्रज्वलित केला जातो. नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे? सूर्योदयापूर्वी आंघोळ, स्नान करावे. यमाच्या नावानं दिवा लावावा, कारण यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करून नंतर आंघोळ करावी. चतुर्दशीला तेलात लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी श्रीकृष्णांची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी घराच्या वेगवेगळ्या भागात 14 दिवे लावले जातात. या दिवशी काय करू नये? त्या दिवशी मृत्यूची देवता यमाची पूजा केली जाते.
त्यामुळे कोणत्याही जीवाला इजा करू नये. या दिवशी घरात दक्षिणेकडील भाग अस्वच्छ ठेवू नये. या दिवशी तेल दान करणे हे देखील अशुभ आहे, कारण त्यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते. या दिवशी मांसाहार करणे टाळावे. या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये, कारण देवी लक्ष्मी दुखावते आणि घरात गरिबीला आमंत्रण देते. असे मानले जाते की नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करण्याची रीत पडली. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकट त्यांची पाठ सोडत नाही, असे मानले जाते. सर्वात प्रथम आहे अभ्यंग स्नान. चंद्रोदय व्यापिनी चतुर्दशीला सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल आणि उटणे लावून स्नान करावे. त्यावेळी खालील मंत्र म्हणावा: यमलोक दर्शना भाव कामो अशुभ यंग स्नान करियशये. अर्धी आंघोळ झाल्यावरती आंघोळ करणाऱ्याला औक्षण करावे. या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात करून दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करावी. त्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावावा. दत्तो दीप चतुर्दशा नरक प्रीतये मया चतुर्वंती समायु सर्व पापानो तये. संध्याकाळी घर, दुकान, कार्यालय आदी प्रज्वलित करून दिव्यांनी अलंकृत करावे. हे व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते. रामभक्त हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता.